तर आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार. आणि सकाळचा फ्रेश टाईम आहे, फ्रेश वातावरण आहे, त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग. मस्तपैकी छान फ्रेश सकाळ झालेली आहे. आणि मी इथे कॉफी करायला ठेवली माझ्यासाठी. दूध होतं, कालचं पण शिल्लक दूध होतं आणि आत्ता आलेलं दूध, ते दोन्ही दूध तापायला ठेवले. मला वाटतं सध्या दूध कमी करावं, कारण चहा पण जास्त होत नाही, दूध पिणं पण जास्त होत नाही. तृषाच काय खाईल पिईल तेवढंच मिलनला देते मी आदनबदनं. रोज पण ते दूध पित नाही, सकाळी सकाळी एवढं जास्त पित्ताचा त्रास होतो त्याच्यामुळे. आणि मग घेतलेले आता ते आम्हाला दोघांना, एक कप त्यांना, एक ग्लास त्यांना दूध, मला कॉफी. आणि तृषा अजून झोपली मस्तपैकी, अजून काय उठली नाही, त्याच्यामुळे स्लो स्लो बोलायला लागतं, त्यामुळे याला व्हॉइस केलेलं आहे मी. पप्पांच्या ब्लँकेटमध्ये जाऊन झोपली का? हा, थांब थांब, तिच्याकडे बघू दे मला. थांब थांब, आता थांब 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 बर का, आता थांब बर का. तर तृषासाठी इथं मी अंड्याची पोळी केली, थोडं त्याची भाजी बनवायची, त्याच्यासाठी आता इथं मी वाटण वगैरे वाटून टाकते. म्हटलं वाटण काढाय, खोबरंच कापते, तोपर्यंत ती खाऊन घेईल. हे ताजं ताजं दोडकं होतं. येते का खाऊ झालाय म्हणा. आणि नीरजचा बड्डे आज, ती आधी उठल्या तिकडे गेली त्याला विश करण्यासाठी. सारता का तिला मिलन, सारता का तिला? खाऊन जा. थंड आहे आता? हो का, शंभो करायचा ना आता? मग कधी करायचा? मी हे क्लीन करून भाकरी करते, मग तुला शंभो घालू का? तोपर्यंत खेळते का तू? तोपर्यंत खेळते आता तू? मी भाकरी करून घेते. बर, अजून प्यायचंय? अजून पी ना, फिनिश कर प्यायचं असेल तर. तृषा खेळते बाहेर आणि भाजी झाली दोडक्याची. खूप गरम होते, आभाळ आल्यासारखंच आहे, असं प्रॉपर ऊन नाहीये, त्याच्यामुळे खूप डेंजर गरम होतंय. भाकरी करून घेते निवांत, मग तिला आंघोळ वगैरे घातल्यानंतर, जेवण वगैरे झाल्यानंतर मग तुमच्याशी जरा गप्पा मारते की आपले इतके दिवस ब्लॉग का आले नाही, असं तसं. भरपूर कमेंट होत्या मला तृषाच्या अकाउंटला, माझ्या अकाउंटला, की का नाही ब्लॉग येते, का नाही ब्लॉग येते. तर सांगेन मी सगळ्या गोष्टी. आधी म्हटलं घरातली कामं आवरून घेऊ, मग तुमच्याशी निवांतपणे बोलता येईल छान. ती बाहेरच खेळती. पाणी नेलंय का? लाईट लावायची ना, लय अंधार होते. हे बाकीची अंधार किती आहे, तसं गरम होत आहे ना. लाईटच नाही का? मग कधी सांगायचं. मिलन चाललेत आता बाहेर कामासाठी, जेवण वगैरे करून. मला टाकायचं आहे कचरा, म्हणलं कचऱ्याची पिशवी टाकून येते बाहेर. काय ते राहिलेलं फ्रीज मध्ये ठेवते ना, नाही खराब झालेलं, रात्रीच घेतलंय त्यांना टाकून. कशाला देऊ? फरची पुसली मी आत्ताच, सुकून जाईल म्हणून फॅन लावलेला आहे, म्हणलं फरची पटकन सुकेल. आणि इथे बघा, हे उघडं राहिलं असणार आहे सकाळी. मिलन लवकर उठून जातात ना, 6-6:30ला जातात ते, काहीतरी नवीन काम आहेत त्याच्यासाठी. तर त्यांच्याकडून चुकून उघडं राहिलं असेल तर सगळा डॉगी आला होता वाटतं, कुत्रं. त्याचे सगळे पाय बघा कसे घाणेरड्यासारखे उठलेले आहेत. फरची पुसून झाली. आता म्हटलं हे बाहेरच्या ओटासाठी, हे तुटलेलं आपलं मॉप हे बाहेरच्या ओटा पुसण्यासाठीच केलेलं आहे मी. घरातली फरची आपली हातानेच पुसून घेते सध्या, जरा छान वाटतं, व्यायाम तरी होतो जरा तेवढ्यात. हाताने फरची पुसली तर जास्त काही कामं नसतात, त्याच्यामुळे असं काही लोड वाटत नाही. मग असं घाण करून ठेवलं सगळं. आणि सध्या काय पाऊसच चालू होतो की काय माहिती, वातावरण पण असं आहे ना, एकदम कोमट ऊन आहे. व्हिडिओ कसं व्यवस्थित दिसतोय की नाही काय माहिती आता.
पण मस्त वाटते, खूप छान वाटते. काल आमच्या इथे पाऊस पडला बरं का, खूप पाऊस पडला असा अचानक. कोणाकोणाच्या इकडे पडला कमेंट करून सांगा मला. भरपूर पाऊस पडला आमच्या इथे काल. आणि छान झाडं पण आता परत फुटतील, पालवी येईल. आता शंभू करून घेऊ आपण. घाम बघ तुला किती आलाय. सध्या तरी इलाय ना मी उशिराच आंघोळ घालते, जास्त लवकर नाही घालत कारण गरमच होतोय खूप. तर लवकर आंघोळ घालून काय करू. शंभू करू आपण आता. नाही नाही नाही, शंभू करून घेऊ. नाही नाही नाही. तर आता मस्तपैकी तृषाला अंघोळ झालीये, चेंज केलंय. मी पण हेअर वॉश केलं बरं का. ते बघ मस्ती, ते बघ मस्ती. आणि आज बरोबर महिन्याने तृषाची स्कूल स्टार्ट होणार आहे. 1 महिना अजून हॉलिडे आहे, हो की नाही. आणि आता चाललंय खेळायचं काम. बाहेर पक्ष्यांची चिवचिव तुम्हाला ऐकायला येतच असेल. मस्त छान थंडगार हवा सुटल्या. कुठे जाते तू आता. कशाला ग. थोड्या वेळाचा मग येऊन जुजू करायचा. मी तुला दूध भाकरी करू का भाजी भाकरी खाती सांग. दूध भाकरी खाणार तू की भाजी भाकरी खाती. दूध चप्पा खाती. भाजी नाही खात का. दोडक्याची भाजी छान. हा हो बर ठीक आहे. डोर क्लोज करते आम्ही. आता गेली ती खेळायला तिकडे. तिला खायला चारते मी. आंघोळ वगैरे झाली. सकाळी अंड खाल्लं होतं, त्याच्यानंतर तिने थोडेसे खजूर खाल्ले. साखर का खातीये. कोणी दिली. हो का. शूज काढ आणि हँड वॉश करून घे. शुगर खाली सांडतीये, मुंगी लागल. शूज काढ आणि हँड वॉश करून घे. लाईट गेली नेमकी, त्याच्यामुळं अंधार अंधार दिसते. पडदे वगैरे सगळे बंद आहेत. तिला इथं घेतलेली आहे मी आता दूध भाकरी. एवढं चारून घेते आणि दुपार होऊन गेली आणि आता खाऊन तिला डायरेक्ट झोपून घेते. पाणी खेळू नको, कपडे ओले होतील बर का. फक्त हँड वॉश करून ये. कधी. आता नाही, आपण जेवण करून तुझं करतो की नाही. 4 वाजता जाते ना तू. 4 वाजता जाते ना तू बाहेर खेळायला. बर आधी जेवण करू. चल बेल्ट काढतो. खराब होईल कसं काय. रिमोट खराब होईल का. बरं खराब होईल रिमोट. काय झालं. पीप आली. कोणाची पीप आली बाहेर बघू दे. कोणतरी आले. तुला नाही दिसणार. गेट बंद आहे. गेट बंद आहे. कोण नाही. दुसऱ्या काकांची पीप आलेली. गेले ते नीरजच्या पप्पांना सोडवायला आलते बर का. मला एक तृषाची रील बनवली आहे मी. त्याला मला सॉन्ग द्यायचंय बॅकग्राऊंडला थोडस. तर बघते ते चेक करते कोणतं सॉन्ग देऊ. काय स्वामींची रील पोस्ट झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता. काल म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही उद्या बघणार. रील आजच पोस्ट केली मी. आता रील बनवली तिची एक. छान बोलती बर का. पूर्ण तिला बोला बोला. हो का. फिरायला जायचं प्लॅनिंग चाललंय. ती आता स्विमिंग पूल. हो फिश करायचं. हो फिरायला जायचं प्लॅनिंग चालू आहे. अजून काय फिक्स नाहीये. बघू काय होतंय. आम्ही जाणार आहे. त्यांना बोर होते दादा. हो का. तर रील जे बनवते ना मी तिच्या, तुम्ही आता इन्स्टाला बघितल्या असतील तिच्या अकाउंटला. बर बर घेऊ आपण. तर तिला कंटिन्यू म्हणजे एक जे आपण वाक्य सांगू ना ते बोल. काय झालं. हा आलं. कंटिन्यू जे वाक्य सांगून आपण तिला ते वाक्य का ग गप्प बस. तर ते पूर्ण तिला बोलता येत नाही, पण अर्धा अर्धा करून मी ते जॉईन करते. छान बोलते ती. छान वाटत ते. ऍक्टिंग करते. नाटक करते. माझ्यासारखं कॉपी करायचंय. ऍक्टिंग. बरं ठीक आहे. तर तुम्ही ज्यांनी बघितलं नाही त्यांनी रील बघा तिच्या अकाउंटला जाऊन. नाटक आता छान पोटोबा झालेला आहे. ओके करू आपण ऍक्टिंग छान. बरं ठीक आहे. आपण सॉन्ग चेक करू आता.
हळू बोल, पप्पा फोनवर बोलतात ना. सकाळ सकाळी गेले असते तर मग तुम्ही आला पप्पाची कॉपी करते पापा. तर आता घेतले लाईटी बिटी पडदे बिडदे लावून प्रेसाला घेतलंय झोपायला. तिला म्हणलं संध्याकाळी तिकडे जायचंय. मग आधी झोपलं पाहिजे की नाही, हो की नाही. चला पाणी पाऊन झोपा. तर पुन्हा एकदा सगळ्यांना गुड इव्हिनिंग. खूप भारी वातावरण झालं, एकदम मस्त वातावरण आहे. मिलन आत्ताच गेली आहेत, बाहेर गेलेत. तुळशी अजून काय उठली नाही, झोपलेली ती. मस्तपैकी कॉफी केली, म्हटलं कॉफी प्यावी आत्ता. आणि आपले किती दिवस ब्लॉग का आलेले, 8 दिवस ब्लॉग आले नसतील, कारण माझी तब्येतच ठीक नव्हती. 4-5 दिवसांनंतर बरं वाटलं. मी एक छोटासा ब्लॉग केला होता की का नाही ब्लॉग येते असं तसं ते सांगत होते. पण त्यानंतर पुन्हा त्रास व्हायला लागला, त्याच्यामुळे पुन्हा ब्लॉग नाही शूट केलं. मी मीटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष नाही दिलं. कारण डोकं इतकं दुखत होतं, भयानक डोकं दुखत होतं. पित्ताचा त्रास, उष्णतेने भरपूर पित्त असं नाही का, खूप त्रास झाला. मग त्यात आजारी पडलं, त्यात पुरुषाला पण सांभाळायचं, त्याची काळजी घ्यायची, परत घरातली कामं, ह्या सगळ्याच गोष्टी आल्या. आणि मध्यंतरी आता ऊन पण भरपूर ऊन होतं, त्यामुळे जास्त त्रास झाला. मग ठरवलंच होतं की नको आता मोबाईलकडे लोक लक्ष द्यायला, कारण लोक तर ऑलरेडी गरमीने खूप दुखतच होतं जास्त. परत त्याच्यात दिवसभर शूट करायचं, रात्री एडिटिंग करायचं, मग पोस्टिंग, ह्या त्या सगळ्याच गोष्टी आल्या. मग भरपूर वेळ आपल्या मोबाईलमध्ये जाते बऱ्यापैकी. जरी 24 तास जरी मोबाईल हातात नसला तरी भरपूर वेळ जातो हे शूट वगैरे असेल तर. मग त्याच्यामुळे ठरवलं की जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत ब्लॉग शूट करायचं नाही. पुरुषाच्या रील नाही, काही नाही, स्टोरीज क्रिएट करायची मी आधनंमधनं. कारण भरपूर कमेंट तिच्या अकाउंटला, माझ्या अकाउंटला, काय झालं का नाही ब्लॉग येते, कधी येणार नेक्स्ट ब्लॉग, तुम्हाला बरं वाटतंय का, अशा तुमच्या छान सगळ्या कमेंट वाचून बघून खूप छान वाटलं की तुम्ही प्रेम करता आमच्यावर, आमच्याशी कनेक्ट झाला आहे. छान वाटतं तुम्हाला रोज आम्हाला बघायला, असं तसं सगळ्या गोष्टी. तर त्यामुळे त्यासाठी सगळ्यांना आमच्याकडून मनापासून धन्यवाद. वातावरण इतकं पाऊस झाले ना, तुम्हाला मी दाखवते मी. हे बघा वरती सगळे ढग आलेले आहेत किती. तर झालं तर थोडंसं हवा पण सुटली आहे, आभाळ आलेले सगळीकडे, झाडाची पानं वगैरे हलत आहेत. आपल्या इथे पोर्चमध्ये तर एकदम मस्तच वाटतं, पण 100% असं वाटतं की पाऊस येईल, काय माहिती काय होते. आल्यावरती तर छानच वाटतं. पायपुसणे वगैरे सकाळी ओढले जाणतं ते टाकलेले. तिथं मशीन आहे, मशीनला काही एक्स्ट्रा कपडे होते, एक्स्ट्रा कपडे धुवायला टाकलेले आहेत, त्याच्यामुळे चालू आहे मशीन. कॉफी आता घेते पिऊन मी. साई आली त्याच्यावरती, मी मलाई पण टाकली होती त्याच्यात. थोडं ना दूध नासलं होतं, तर त्याला आता मी इथं बांधून ठेवलंय. बघू पनीर तयार होतं की काय. चिनूने सांगितलं होतं मला कसं बनवायचं काय, त्यानुसार ट्राय करू आपण. तू ते पनीर बनवायला कुकर लावला इथे, म्हणलं डाळ भाताचा कुकर लावून घ्यावा. आणि आम्ही रेडी झालोय, तृषाई उठली, माझंही सगळं आवरून झालंय. त्याला आता मी कुठेतरी असं ना बांधून ठेवते रात्रभर, म्हणजे पाणी त्यातलं जे काय असेल ते निथळून जाईल. थंड आहे का लई? नाही ना काय काय मम्मीकडून काय फ्रेंड हो मी तिकडून घेते. काय घेते? पाणी बॉटल. डेकी डम पोट बघायला भरलं का पोट? आपल्या इथे पण पाऊस यायला सुरुवात झाली. पत्र्याचा आवाज तुम्हाला येत असेल. जोरात पाऊस येणार आता, कारण मग अशीच वाटत होतं की पाऊस येईल आभाळामुळे. सगळी बैठक उठून गेली पावसामुळे. मस्त पाहिजे बाहेर बसलेले लोक, हवा सुटली थंडगार. खूप छान वातावरण आहे, पाऊस येतोय आणि गरम गरम मटकी भेळ खाऊ वाटली बरं का मिलन आल्यावरती. मग आता आम्ही चाललोय आपल्या नेहमीच्या ठिकाणी चिंतामणीला मटकी भेळ खायला. खूप भारी टेस्टी, मला तिथलचीच मटकी भेळ खूप आवडती. आणि वातावरण पण इतकं भारी झालंय ना, खूप रिलॅक्स निवांत मस्त वातावरण वाटते. बघू काय खातो. तुम्हाला पाणीपुरी सांगा ना तर का.
डाळ भात केले मी तसं घरी. गरम गरम मटकी काय खात असतो घरात. तू खात नाही ना त्याच्यामध्ये तू हात करत नाही. हाईट नाही होत तुझी मग. तू खातच नाही काही पाहिजे. एक तुम्हाला एक मानतेला नाही तुलाच आहे मला नाही मला पाहिजे. अरे तुला नाही मला नाही इकडे. नीरजचा बर्थडे आज, तर म्हटलं मग त्यांच्यासाठी केक घ्यावं. त्याला केक कापायला गिफ्ट देण्यापेक्षा म्हटलं केकच सांगावं. त्याच्या मम्मीला दुपारीच सांगितलं होतं की केक आणू नका, केक आणू म्हटलं. त्याच्यासाठी आम्ही सोडू चप्पल नाही, केक देऊन येते मी. खाली नका सोडू. मोबाईल पकडून आले केक देऊन. वाढवले सुटले आपलं काय काय पडले काय नाही. नको तू बड्डेला जा तिकडे. बड्डेला जा ना. तू पडले झाले सगळं पडशील. बाहेर ओले अतिशा. कोणती बारकी? इथे ही काचेची बॉटल होती आपली एक, ती मोठी, ती पडली सगळी फुटली. काचा काचा झाला. काय झालं? कोणी कोणी काय केलं? बरं मिलन चालले त्याचा कंपनीमध्ये काहीतरी काम आहे म्हटले. चाललं आता थोड्या वेळाने. काय झालं? थांब गेट लावते मी. एक मिनिट गेट लावते मी. डॉगी आला तर पुन्हा शिशी करून टाकल. बापरे बेकार सुटलंय. कुंड्यांची ना भीती वाटती पडायची वगैरे. चला बाबा आतमध्ये घसरशील पाय. चला आपण डोर क्लोज करू. इतकं थंडगार वारे आहे ना बाहेर, तुम्हाला दिसत असेल. काय काय घेऊन जायचं? कंगवा. मग जा ना घेऊन, तुला दिलाय ना मी. मग बरं मी सांगते चल काकूला. तर आजचा असा काहीसा दिवस होता जो छान गेला. आणि फॅन चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला भरभर भरभर आवाज येत असेल. बाहेर इतकं थंड झालंय ना सगळं. खूप वारं सुटले. मस्त वातावरण झालेलं आहे खूप. आणि आता काय भूक नाही, काहीच खाऊन आलेलो आहे मस्त. घरी डाळ भात बनवलेला आहे आपण. भूक लागली तर रात्री खाईल. तृषा गेली नीरजच्या बड्डेला. त्याचा बड्डे काही वेगळं गिफ्ट देण्यापेक्षा गिफ्ट आणण्यापेक्षा त्याची मम्मी सकाळीच म्हणत होती पैशाचा प्रॉब्लेम आहे एकतर. आणि याचा चाललाय हट्ट की बड्डे करा बड्डे करा. आज सकाळी जाऊन त्याला ड्रेस आणला वाटतं, चप्पल आणली. म्हणजे आता बघू बाकीचं कसं होतं. म्हणून म्हटलं की त्यांचे तेवढेच केकचे तरी पैसे वाचतील आपण दुसरं काही गिफ्ट देण्यापेक्षा. तर म्हणून त्याला म्हणलं होतं दुपारीच की तुझ्या मम्मीला सांग केक नको आणू म्हणून. केक आणू म्हणलं आम्ही नाही का. तर मग केक आणलेला आहे. तर चाललं असेल त्यांचं सेलिब्रेशन वगैरे काय. तृषा तिकडेच गेलेली आहे. मी आता छान TV बघत बसते. आज खूप दिवसांनी ब्लॉग शूट केला. छान वाटलं, मला पण छान वाटलं. कारण आता आजारी नाही काही नाही. माइंड पण स्टेबल आहे मस्तपैकी. छान रिलॅक्स दिवस. रोजचे दिवस आपले असेच छान आनंदात जातात, मस्त जातात. आता पावसाळ्याचे दिवस चालूच होतील. उन्हाळ्यात पाऊस पडतोय सध्या मे तरी पण. तर चला आता काय तृषा आली की डायरेक्ट मग थोडंफार धिंगाणा. 11 वाजेपर्यंत ती खेळतच असते बाहेर. त्याच्यानंतर झोप वगैरे निवांत. बाकी काय नाही आता रिलॅक्स. तर चला असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. असेच चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या. प्रेम तर तुम्ही देतायच आहे. तुमच्या कमेंटवरून मला कळालंच आहे 8 दिवसांमध्ये. तर त्यासाठी सगळ्यांना मनापासून थँक्यू. चला उद्या पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉग घेऊन.